म्हणजे लेट झालं मला थोडं. लेट येणारे मला आवडतच नाही. नाही ऍक्च्युली ट्रॅफिक होता ना रस्त्याला. तुलाच लागलं का? नाही नाही, त्याचं झालं काय, मी घरातनं निघाल्यावर माझ्या लक्षात आलं की मी गाडीची चावी घरी ठेवली. म्हणून पुन्हा घरी गेलो, चावी घेतली आणि गाडी घेऊन कर्वे रोडवरनं येत होतो. तिथे खूप ट्रॅफिक होता. तर म्हटलं आज गाडी वळवून गोखले रोडवरनं कळलं काढलं. कळलं. नाही म्हणजे सॉरी, लेट झालंच मला थोडं. इट्स ओके. बाय द वे, माझं नाव माहितीये, मी कॉफीची ऑर्डर दिली आहे. तुला काही खायला हवं असेल तर सांग. हो, मी सँडविच खाईन. हं. हॅलो. काय ऑर्डर. हे असं? हा एक्सक्यूज मी वेटर. यस मॅम. वेटर. मॅम कॅपॅचिनो. थँक्यू. सर ऑर्डर. मला एक ओपन फेस कॉर्न सँडविच. अजून काही सर? नाही नाही. हे आणि एक्स्ट्रा चीज आणा थोडं. ठीक आहे सर. आणि हिरवी चटणी थोडी जास्त. ओके सर. अरे आणि सॉस आणि सॉस नाही आवडतो ना मला. तुला काय आवडतं? काय? हॉबीज काय आहेत तुझ्या? वाचन. वाचायला आवडतं मला. नाही नाही, ते दिसतच आहे पण ते तरी? म्हणजे काय आहे वाचायला आवडतं? लव्ह स्टोरीज, मॅगझिन्स, हॉरर की सस्पेन्स? सगळंच. म्हणजे मुळातच मला वाचायला आवडतं. ग्रेट ग्रेट. वाव, स्मार्ट. काही हवंय का? हा काही हवंय? नाही, भारी आहे ना. ठीक आहे. ठीक. हं. शी इज ऑसम. हा. इट इज ऑसम. हा मी पुस्तकाबद्दल बोलतेय. अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही, मी पण पुस्तकाबद्दलच बोलत होतो. हा. आता काय तिची चॉईसच एवढी भारी आहे म्हटल्यावर ती भारी असणारच नाही का? कळलं मला ते? कळलं ना. माझी ना 8 विकेटवर 8 विकेट पडते यार. मला काही म्हणालास? नाही नाही. हो, नाही मी म्हणत होतो की आपण ज्यासाठी भेटलोय त्याबद्दल बोलूया का थोडं? हं. आईने सांगितलं का तुझ्याबद्दल? बरा वाटलास म्हणून म्हटलं का? बरा म्हणजे नक्की काय कल्पना आहे तुझ्या लग्नाबद्दल? म्हणजे कसा हवाय तुला जोडीदार? माझ्यावर प्रेम करणारा. प्रेम? तू खूप सिरियस आहे ना. प्रेम म्हणजे नक्की काय का तुझ्यासाठी? प्रेम म्हणजे एक भावना. प्रेम म्हणजे एक संवेदना, एक भाषा ज्याला शब्दांची गरज नसते. कळतंय का काही? नाही कळलं ना. तुला वाचायला आवडतं ते कळलं मला. हॅलो. सॉरी. तुझ्यासाठी आय मीन तुझ्या काय अपेक्षा आहे? हा प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. वा. ऍक्च्युली ना मला कविता करायला खूप आवडतं. मला वाचायला. वा, चला म्हणजे एकतरी गुण जुळला आपला. अरे आत्ताच भेटलोय आपण. तू लगेच गुण वगैरे जोडायला लागलास? नाही नाही, आता काय लग्न जमवायचं म्हटल्यावर गुण जुळायला लागत का? लग्न? हा. खूप पुढचा विचार करतोय सर. आणि जमवायचं काय? जमेल तेव्हा जमेल ना. जमेल. स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही सारे सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका सोलमेट. वेलकम टू कॅफे सोलमेट. इफ यू लव और यू हेट, wanna be friends or just want to date, जिथे मैत्री आणि प्रेम यातला फरक कळतो थेट. I welcome you all to Cafe Soulmate. तुला काय आवडतं? सॉस. काय? आय मीन हॉबीज काय आहेत तुझ्या? ऍक्च्युली ना मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं. मस्त पावसात फिरायचं, ती थंड हवा, तो मातीचा सुगंध. मला नाही आवडत ट्रेकिंग करायला. चिकचिकाट सगळा. नाही आवडत काय? म्हणजे एवढं काही भारी नसतंच त्याच्यामध्ये. काय एवढी मेहनत करून वर चढायचं आणि पुन्हा खाली उतरायचं, कोणी सांगितलंय? माझं कसं आहे, मला काही करायला नसतं ना संडेला, म्हणून जातो मित्रांबरोबर. अच्छा. हा. मला की नाही हिवाळा आवडतो. मस्त
घडलेलं का हिवाळ्यात? का असं का विचारलंस? नाही म्हणजे सहजच विचारलं. कसं आहे आता प्रत्येकाचा पास्ट असतो तसा तुझाही असू शकेल. तुझं आहे? बरसात की वो रात, कॅन्टीन में हुई थी बात. हातातला हात, सोबत त्याची साथ, ते फिरणं, तो सहवास, त्या गोष्टी, वो जज्बात. एक छत्री, मस्त ती आणि मी, गुलाबी थंडी, दोघांचा भरपूर पाऊस, संथ वारा, हलको ऊन, मदमस्त शहारा. तिला ते जवळ घेणं, हळूच विचारणं, पकडलेला हात, मागितलेली साथ. एक झालो आम्ही सोबत कायमची. सुरू नवीन प्रवास, होतं त्यात काहीतरी खास. तिची आवड, तिची निवड, त्याची मर्जी, हाजी हाजी. बदललो मी, विसरलो स्वत्व. ओळख त्याची, मी स्वीकारली. गेली 3 वर्ष, वाढत गेलं प्रेम. झालं होतं वर्ष, पण बदललं होतं प्रेम. मी झालो होतो पूर्ण तिचा. तिचं मन, तिची इच्छा, तिचं हसणं, ते बागडणं, त्या गोष्टी, ते क्षण. तिच्यासाठी केलं सगळं. बदलल्या सवयी, सोडले ते मित्र, हरवलं स्वतःला. फक्त आणि फक्त तिला जिंकवायला. त्याचं ते वागणं, उसकी आदतें, वो मीठी बातें, कैसी गुजरी वो रातें. पर अचानक बदल गई सब बातें. भुला गया वो सब यादें. तू तिच्यासोबत काय बोलत होतास? मला हे आवडत नाही, मी तुला आधीच सांगितलं होतं. आपण कधी करूया लग्न? अगं तू अशी का वागतेस? हे बघ आपलं लग्न झालंय का? मी नाही एवढा सिरियस. मी नाही केला एवढा पुढचा विचार. अरे पण पुढे जाऊन आपले लग्न होईलच ना. लग्न मी फक्त टाइमपास करत होतो. तर हा सगळा फक्त तुझ्यासाठी टाइमपास आहे. काय? टाइमपास? खरंच खूप टाइमपास झाला रे तुझ्या या टाइमपासमध्ये. बेटर आपण इकडेच थांबू. नाही पण तू 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 प्लीज माझं एकदा ऐकून घे. आणि जरी असंच चालणार असेल तर लेट्स ब्रेक अप. अगं, संपलं. 3 वर्षांचं माझं प्रेम 3 शब्दांच्या गुलामीत सहज तुटून गेलं. प्रेमाच्या त्या भावना, त्या सगळ्या संवेदना वेदनांच्या संगीत डोळ्यातून बरसल्या. मग काय, मित्र आले, सवयी आल्या परत. मन मात्र एकटं, जखमी झालेलं. मग सांत्वना सुरू झाली. अरे नाही, मी ठीक आहे. अरे नाही, मी खरंच ठीक आहे. अरे तुला सांगितलं ना बाबा मी ठीक. अरे बस, ठीक आहे मी. ठीक आहे मी. पण सपना टूटा है तो कहीं कहीं जलता है. हाँ, थोड़ा दर्द हुआ पर चलता है. पण खरंच इतकं सहज असतं का? टाइमपास म्हणून सोडून देणं, पूर्ण आयुष्याची स्वप्न रंगवायची, त्या स्वप्नांचं घर बांधायचं आणि मग अचानक आपणच आपल्या हाताने ते घर तोडून टाकायचं. एवढं सोपं असतं. सगळं जवळ होतं, तरी मी एकटी होते. असं वाटत होतं 4 लोकांमध्ये ओळखीची ती नजर हरवली. गर्दीमधला तो हात, ती ओळख माझी.
सगळं ठरवून बसले होते. When someone leaves you, it's not the end of your story. It's just the end of their part in your story. कहानी अभी बाकी है मेरे दोस्त. काही कळतंय का? आणि मला सांग, ज्या मुलांनी वर्षभरात तुझा तसूभरही विचार केला नाही, अशा मुलासाठी तू गेली 3 महिने रडतीस. कशासाठी? तुला सांगतो, हे ट्रू लव्ह वगैरे ना फक्त तुझ्या पुस्तकात असतं, खऱ्या आयुष्यात नाही. अगं, आयुष्यात प्रेम खूप वेळा येतं. कोणतं निवडायचं ना ते आपण ठरवायचं. पण खरंच एखाद्याचा टाइमपास व्हावा इतकी वाईट आहे का रे मी? मला सांग, प्रेम करण्याआधी तू हा विचार केला होतास का की तो मुलगा प्रेम करण्यासाठी चांगला आहे का नाही? नाही ना. मग तो तरी असा विचार का करेल की तू टाइमपास करण्यासाठी चांगली आहेस का नाही? आणि मे बी ही वॉज नॉट गुड फॉर यू. कसा होता तो? तुला सांगतो, तुला ना नक्की कोणीतरी छान मुलगा मिळेल जो तुझ्यावर खूप प्रेम करेल, जो जो फक्त तुझा आणि तुझा असेल. आई बाबांनी जसं सांभाळलं ना तुला फुलासारखं, तसं सांभाळेल तो तुला. जो तुझ्या एका स्माईलसाठी अख्खं जग सोडायला तयार असेल. खरंच खरंच असं वाटतं तुला? मिळेल मला असं कोणी? का नाही, नक्की मिळेल. आणि मी तुला त्याही वेळेला तेच सांगायचो आणि आताही तेच सांगतोय. हो यार, पण मी खूप नर्वस आहे. अगं, पण मला एवढं फोन करून बोलून घेतलंस तुला प्रॅक्टिस द्यायला म्हणून. आणि आजची ही आपली 5वी प्रॅक्टिस आहे बरं का. आणि 5ही वेळेला आपली गाडी तिथेच येऊन अडकतीये. कधी जाणार पुढे ती गाडी? हो ना, पण तो काय विचारेल, त्याच्यासमोर काय बोलायचं, काहीच कळत नाहीये. तू काय रे, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, सो तुला पाहिलं, तुझ्याशी बोललं की सगळं मन मोकळं होतं. पण त्याच्यासमोर तसं वागून चालणार नाही ना. छान. नाही, खूप लवकर कळतंय. मी काय म्हणतो, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया का? वैसे भी किसी महापुरुष ने कहा है, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बास आता, परत नको रे. आता जे काही होईल ना ते बघू. असंही तुला माहितीये ना, लग्न वगैरे मध्ये फारसा इंटरेस्ट उरलेलाच नाहीये मला आता. अगं हो, पण माझ्या प्रेम काय असतं हेच कळे नसतं. असं वाटतंय खरंच कुणी माझ्यावर कधी प्रेम करू शकेल? खरंच कुणी मला आपलंसं करेल का? परत तेच टाइमपास. अगं बाई, बास ना आता. किती वेळा तेच तेच बोलणार आहेस यार? की प्रेम काय असतं हे कळत नव्हतं ना, तेच चांगलंय. तसंही कुणाला कळलंय ना प्रेम काय असतं. तुला का नाही झालं रे कधी प्रेम? हम्म? म्हणजे तुझं ब्रेकअप होऊन आता 3-4 वर्ष झालीच ना. का मग नंतर तुलाही नाही झालं कधी प्रेम? नाही नाही, झालं ना, खूप वेळा झालं. पण कसं आहे, सांगण्यासारखं नव्हतं ना, म्हणून नाही सांगितलं. आई शपथ, माझे बेस्ट फ्रेंड म्हणतोस आणि सांगितलं पण नाहीस. कसं आहे माहितीये का मॅडम, मुलांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या फिलिंग जर मुलींना सांगायला सुरुवात केली ना, तर दर 5 सेकंदामध्ये मुलांना मार खावा लागेल. फार पानसट होता. ते भारी होता. बापरे. पण सांग ना, खरंच प्रेम झालं तुला त्यानंतर? और ऐसी भी क्या बात हुई की तू मला पण नाही सांगितलंस? म्हणजे तुझ्याच भाषेत सांगायचं तर, ये किस्से सभी को सुनाते नहीं है, मगर दोस्तों से छुपाते नहीं है. नाही, झालं ना. मलाही प्रेम झालं त्यानंतर. तिचे ते हसरे डोळे, तिची ती अदा, यार मी तर पूर्ण वेडा झालेलो तिच्या मागे. अरे कोण ती? असं नाही, नीट सांग ना. आय एम सो एक्साइटेड. ऐका, नीट लक्ष देऊ नये. आटपाट नगरातली गोष्ट आहे. मारे ना, सांगतोयस ना नीट? सांगतो. होती एक परी, इंद्र लोकातून अवतरलेली. ती आपल्याच कॉलेजला होती. रोज आपल्या सोबतच असायची. अरे मग मला कसं नाही कळलं एवढे दिवस? मी ओळखते का रे तिला? नाही बाई, कसं आहे माहितीये का, तुला तुझ्या त्या रुशल मधून वेळ मिळाला असता ना आमच्यासाठी, तर कळलं असतं तुला. काही म्हणा, पण मला नीट सांग ना, एकदम सुरुवातीपासून. मला जी मुलगी आवडते ना, ती
तुला माहितीये तिने ना मला फक्त एकदा सांगितलं मला की नाही चहा नाही आवडत आहे. तो दिवस आहे आणि आजचा दिवस. मी एकदाही चहा नाही प्यायला. वा, मी तिला गेले 6-7 वर्ष ओळखत असे आणि हो 2-3 वेळेला तिला सांगायचं ट्राय पण केलं पण तिला कधी कळलंच नाही. आणि तिला दुसरा कोणीतरी आवडतो म्हणून मी मागे नाही लागलो जास्त. कसं आहे आपल्या प्रेमात अशी अट तर नाहीये ना मीही तिला आवडलोच पाहिजे. नसेल आवडत कदाचित. अशी नाही. काय? तू सांगून पाहिलंस का तिला? अगं नाही ना हिंमतच नाही झाली. नेहमी असं वाटायचं की नाही म्हणाली तर किंवा मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही असं म्हणाली तर. अरे कसा आहेस तू? प्रेम करतोस आणि सांगत पण नाहीस. मग कसं कळेल तिला? ऍटलीस्ट सांगून तरी बघायचंस ना. आणि मला नाही वाटत कोणती मुलगी तुला कधी नाही म्हणेल आणि तिला दुसरा कोणीतरी आवडतो. तुला कसं माहित? अगं तिनेच सांगितलंय मला. ऍक्च्युली वी आर सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड्स. काय म्हणालास? बेस्ट फ्रेंड? हो. मी सोडून अजून किती बेस्ट फ्रेंड आहेत तुझ्या? वर आणखी माझ्याशीच खोटं बोल. तुझ्या एवढं माझं क्लोज कुणीच नाहीये वगैरे. खोटा एवढा गुच्चा. सांग सांग. अगं मी खोटं बोलत नाहीये. आणि हे सुद्धा खरं आहे की तू सोडून माझं कोणीच बेस्ट फ्रेंड नाही. अरे मग ती कोण? तू माझ्या मनाची राणी दुसरं कोणी नाहीये. तूच आहेस. गार्गी तू मला खूप आवडतेस. माझ्या प्रत्येक कवितेचा तूच खरा अर्थ आहेस. माझ्या प्रत्येक गोष्टीची तूच हिरोईन आहेस. माझ्या मनातली खरी परी आणि हो माझी सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड. माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं आणि तुझ्यापासून लपवलेलं एकमेव सत्य. आय लव्ह यू. अगं केवढी सिरियस आहेस तू. काय अगं अगं गार्गी आज सोड. गार्गी एक मिनिट आहे. हे बघ आय एम सॉरी बट खरंच आय हॅव फिलिंग्स फॉर यू. अरे मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. अगं यार खरंच आय लव्ह यू. हे बघ तू 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 माझं फक्त एकदा ऐकून घे. मला फक्त एक प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस यार. म्हणजे सॉरी मी तुला हर्ट करत असेल तर माझ्या मनात तसं बिलकुल नव्हतं. हे बघ मला फक्त एवढंच सांगायचं अरे होतं. मग तू एवढे दिवस सांगितलं का नाहीस? आणि जर एवढे दिवस नाही सांगितलंस तर आता का? एवढे दिवस नाही सांगितलं कारण कारण मला माहित होतं की तुला मी आवडत नाही. आणि हे बघ मला त्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण मी हे ऍक्सेप्ट केलं की तुझ्या मनात कोणीतरी दुसरं आहे. सुरुवातीला गेलं मला थोडं अवघड बघ पण ठीक आहे ना यार. आणि आता का? नाही माहित. हे बघ पण तू तू प्लीज असं समजू नकोस की मला तुझ्याकडून काही हवंय. मला काही नकोय. अगदी तुझं उत्तर पण नकोय. मला का? फक्त उत्तर का नकोय? कारण मला तुझं उत्तर माहितीये. काय आहे माझं उत्तर? हेच की तुला मी आवडत नाही किंवा फार फार तर मी तुला त्या नजरेने पाहिलं नाही तर ठीक आहे ना यार. आवडतोस. मानस मला तू खूप आवडतोस. काय आय लव्ह यू. हे बघ मला मला माहिती आहे हे ऐकायला खूप विचित्र वाटतंय बट आय एम डॅम सिरियस अबाउट इट. यार प्लीज आता तू माझ्या प्रेमाची चेष्टा करू नकोस. आय नो आय माईट हॅव शॉक यू तरी प्लीज. बास. किती सहज ठरवलंस ना की तू मला आवडत नाहीस. किती सहज गृहीत धरल्यास ना माझ्या मनातल्या फिलिंग्स. म्हणजे तुला आठवतं
शेवटी आली ती वेळ मनातलं सगळं सांगायची. वाटतंय मनातलं सांगितल्यावर सुरुवात होईल आपल्या प्रेमाची. नको खुसूस का टोकात चुकतो काळजाचा आणि आठवतो प्रत्येक क्षण आपल्या मैत्रीतल्या प्रेमाचा. जवळ येशील जरा, काहीतरी सांगायचंय कानात. एक पाऊल पुढे टाकून आज आज मैत्रीला बदलायचंय प्रेमात. तुझ्यासाठी काहीही, अगदी काहीही करायला तयार आहे हे मन. तू फक्त एकदा हो म्हण. तू फक्त एकदा हो म्हण. खूप छान होती कविता. थँक्स. ऍक्च्युली ना त्या बंटीला ते शौकच बसले. मी कविता ऐकवून तिला प्रपोज केलं. त्याला तर वाटलेलं मी तुला प्रपोज करणार. मला पण तेच वाटलं. काय? मला वाटलं होतं तुला मी आवडायचे. तू ते सगळं बोलत होतास ते माझ्यासाठी होतं. पण काही गोष्टी कधी मला कळल्याच नाही. अगं पण मला त्यावेळी तुझ्या वागण्यातनं तसं कधीच जाणवलं नाही. रादर मी कधी तुझं तसं तेव्हा विचारच केला नाही. तेच ना, तू कधी मला समजलाच नाहीस मानस. ना तेव्हा ना आता. आता तू हेच म्हणत होतास की तुला माझं उत्तर ऐकायचं नाही. अगं हो, कारण मला विचारलं असतंस तर सांगू शकले असते. किती वेडी आहे मी तुझ्यासाठी. काय काय केलंय मी तुझ्यासाठी. तुझ्यात किती जीव आहे माझा. माझं मन यासाठी नव्हतं तुटलं की तो माणूस मला सोडून गेला. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटलंय. पुन्हा एकदा मला लाईफ मध्ये कोणी सिरियसली नाही घेतलंय. नाही. मी तू खरंच पण नाहीस. मी वेडा आहे. मी खरंच वेडा आहे यार. म्हणजे ज्या मुलीसाठी मी माझं मन इतके वर्ष मारत राहिलो ती पण माझा तेवढाच विचार करते जेवढा मी करतो. मला ना मला खरंच काय बोलायचं कळत नाहीये. मला खरंच कारण की तुझी नेहमी एकच कंप्लेंट होती ना. मी कधी तुला विचारलं नाही. नाही असं. आत्ता विचारतो. इथे या कॉफीची शपथ. कारण की तुझ्या लाईफ मध्ये थोडी ऍडजस्टमेंट होत असेल तर प्लीज मला तुझ्या बेस्ट फ्रेंड वरून बॉयफ्रेंड व्हायचा एक चान्स देशील. विल यू प्लीज बी माय सोलमेट. फायनली शेवटी तुला माझं उत्तर ऐकायचंय. हो. नक्की. येस. नंतर म्हणू नकोस खूप डिप्रेसिंग आणि बोर आहे म्हणून. नेहमी पुस्तकात असते कधी कधी हसत पण नाही. आरशात बघितलं तर तोही लाजेल इतकी सुंदर. बट राग पिचून नाकावर. गाडी मला काहीतरी ऑर्डर कर. मी ऑर्डर करतो. सॉरी. एक्सक्यूज मी वेटर. येस सर. काय खाणार?
तुझ्या आयुष्यात आला, तुला खूप आवडायला लागला, तोपर्यंत माझ्या मनात तशा फिलिंग्स कधीच नव्हत्या. पण तू जेव्हा त्याच्याबरोबर माझ्या समोर यायचीस ना, असं वाटायचं कोणीतरी कापतंय माझं मन हळू. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला तू किती आवडतेस. जे नातं मी इतके वर्ष मनात बाळगत आलो ते कधी मैत्रीचं नव्हतंच. मीच समजायला चुकलेलो. ते पण काय ग, तू काय एवढे वर्ष गप्प होतीस? म्हणजे तुला तर मी खूप आधीपासून आवडायचो ना. मला वाटतं 5-6 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. 7 वर्ष झाली आता त्याला. मला हे खूप आधीच कळलं होतं की मला तू खूप आवडतोस. अरे पण ज्या तऱ्हेने तू तिला प्रपोज केलंस मी कसं काय बोलू शकणार होते. हे सगळं मनात ठेवून शांत होते. स्वतःच्याच मनाला खूप समजावायचे की प्रेमासाठी आपल्याला मैत्री नाही तोडायची. म्हणून मग प्रेमाला मैत्रीचं नाव देऊन जगत राहिले. आणि मग तो आला आणि माझं लाईफच बदललंय. हा आता म्हणजे मला विशेष आवडायचं वगैरे असं नाही. पण काय माहित, मला ना तुझ्यापासून दूर जायचं होतं बहुतेक. मला नाही माहित मला त्याच्याबद्दल काय वाटायचं. पण हा मी टाइमपास करत नव्हते एवढं नक्की. झालं आणि पुन्हा गाडी तिकडेच. टाइमपास टाइमपास, अरे 1000 वेळा सांगितलं यार, तुला गेलाय तो तरी काय ते. हे बघ आता प्लीज प्लीज बदल हा स्वतःला. एवढी डिप्रेसिंग पार्टनर नकोय यार मला. हो पण तू ओरडतोयस कशाला? कळतंय मला पण. मी फक्त सांगते मनात काय चाललंय ते. आता मी माझ्या मनातलं बोलायचंही नाहीये का मोकळेपणाने? असं नाहीये यार, बट बास ना, किती वेळा तेच तेच. आणि जे नाहीये तिकडे का जायचं? मला सांग, भूतकाळातल्या आठवणींपेक्षा भविष्य काळातली स्वप्न जास्त मनमोहक नाहीयेत का? प्लीज आ. आणि आता जरा चेअर अप. अशी उदास उदास नकोयस यार मला. लुक एट युअर सेल्फ. 25 years पण 50शी वाटतेस. ती कसली पुस्तकं वाचतेस, काय तो तुझा अवतार. आता जरा बदल स्वतःला, कारण आता तू माझी बायको होणार आहेस. सो मी जशी आहे तशीच राहणार आहे ना. आणि तू मला काय सांगतोयस? स्वतःकडे पाहिलेस कधी? सिगरेट पितोस, दारू पितोस आणि वर मलाच सांगतोयस नाही का? त्यापेक्षा तूच थोडा माणसासारखा वाग ना माणूस. मला काय सांगतोस? हॅलो, गोष्ट दारू आणि सिगरेटची नाहीये बरं का. उलट मी तुला सांगतोय की सिरियस होऊ नकोस, लाईफ एन्जॉय कर. तू मलाच काय बोलतेस उलट? मी हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय ना. मग मी तुझ्या वाईटासाठी सांगते का? तू जसे मला चांगले सल्ले देतो तसेच मी पण देते ना तुला. अरे हो, एक्सप्रेसो मॅम काकाची. तू वाकड्यात का शिरतीयेस? मी तुला एवढं सगळं चांगलं प्रेमाने सांगतोय, तू माझ्यावर काय भडकतीयेस? मी कुठे भडकते? मी पण तुला चांगलंच सांगते ना प्रेमाने. आणि असंही माझ्या घरी चालणार नाही सिगरेट पिणारा नवरा. मग तो तुझा प्रश्न आहे. माझा कसा? सिगरेट तू पितोस मी नाही. काय लावून ठेवलं यार सिगरेट सिगरेट? मी काय एवढी पीत नाही यार. दिवसातून 1-2 मारतो बस. याचा काय एवढा सीन क्रिएट करायची गरज नाही. मी सीन क्रिएट करते. माझ्या आई बाबांच्या काळपेक्षा हे मी तुला सांगितलं तर तुला तो सीन वाटतो. त्यांच्यापेक्षा मी तुला सांगायचेही नाहीयेत का? त्यांना इच्छा असूच शकत नाहीत का? अरे हो ना, पण त्यांना नाही चालणार तर मी काय करू? मी काय सिगरेट वगैरे सोडणार नाही. आणि मुळात मी एवढी पीतच नाही. तू ना उगाच नसत्या गोष्टींचा इश्यू करतेस, घरच्यांना चालणार नाही आणि ऑल. मी इशू करते. हो. सगळं मीच करते ना. आजपर्यंत तू कधी काही केलंच नाहीयेस. केलंय, मी पण बरंच काही केलंय. आणि माझ्याही आईबाबांच्या अपेक्षा आहेत. मुलगी मनमिळावू हवी, ऍडजस्टेबल हवी, घरातली सगळी कामं आली पाहिजेत. जमणार आहे का यातलं काही तुला? होणार आहे का पूर्ण? जमायचा काय प्रश्न आहे? मला करायचंच नाहीये. वा. माझी लाईफ आहे, माझी स्वप्न आहे. आणि घरातल्या कामांमध्ये मी अडकून पडले तर ती कशी पूर्ण होती? आणि ऍडजस्टेबल मी आहे हा, प्लीज. ऍडजस्टेबल आणि तू मला मगाशी यायला 5 मिनिटं उशीर झाला तर मला एवढं ऐकवलं. तरी बरं, तुझ्याच कामासाठी आलो होतो. माझ्या कामासाठी म्हणजे? तुला यायची इच्छा नव्हती तर तसं सांगायचंच ना. एवढ्या उपकार करायची काही गरज नाहीये. उपकार कसले? उपकार कसले? माणसाला लेट होऊ शकत नाही का? नेहमी नेहमी कोणी कसं लेट होऊ शकतं? होतो उशीर. मग घरून 10 मिनिटं लवकर निघायचं ना. माहित असतं ना आपली वाट बघत कोणीतरी उभा आहे म्हणून. अरे पण जर तुला माहितीये की मला लेट होणार आहे तर तू का वाट पाहतेस? 1000 वेळा सांगितलंय निघायच्या आधी फोन कर, बट तू करणार नाही. रे म्हणजे तू लेट येणार म्हणून मी पण लेट यायचं. पण तू असं नाही म्हणणार की मी लवकर येईन. तेही समोरच्यानीच ऍडजस्ट करायचं ना.
सुद्धा आपलं एकमत होत नाही आयुष्य काय काढणार आहे? खरंच आहे. तुझ्यासारख्या अजाबाळ माणसाबरोबर मलाही नाही करायचंय लग्न. तू लांबच बरा. ए मला पण नाही करायचं तुझ्या बरोबर लग्न. तू लांबच बघ. आणि माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण मला नाही वाटत आपलं लग्न टिकू शकत. अरे साधी कॉफी एकमतानं नाही पिऊ शकत आपण. आयुष्य काय काढणार आहे? अरे मानस हाय कसं आहेस? अरे मी मस्त, तू इथे कसं काय? अरे फियांसीला भेटायला आलेलो. बरं झालं भेटलास. जरा लायटर दे ना. अरे लायटर नाहीये माझ्याकडे. तुझ्याकडे लायटर नाहीये सिगरेट सोडली ना रे मी. का? अरे तिला आवडायचं नाही म्हणून सोडली. प्रेमात चालतं ना रे तेवढं. बरं मानस मी निघतो, ती वाट बघत असेल. चल. कदाचित we are not compatible enough to get married to each other. कदाचित प्रेम करण्यापेक्षा ते टिकवायला जास्त कम्पॅटिबिलिटी लागते. आणि आता आपल्याला एकमेकांची एवढी सवय झाली आहे ना की आपण चिडून रुसून सुद्धा एकत्र येतो. पण नेहमी येऊ कुठेतरी जाऊन रुसायचा पण कंटाळा येईलच की. मी ऍडजस्टमेंट, माझी सिगरेट, माझी स्वप्न, माझ्या सवयी, माझं घर. माझी लाईफस्टाईल, माझी दारू. यार मी नाही बदलू शकत स्वतःला इतकं. मी नाही माझं आयुष्य चार भिंतीत घालवू शकत. मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात पुढे जाऊन. गाडगी, मला वाटतं आपण फ्रेंड्स म्हणून खूप चांगले आहोत. पण लाईफ पार्टनर म्हणून नाही. म्हणजे बघ ना, आपल्यात फ्रेंडशिप होती. मी माझ्या मनातल्या फिलिंग जोपर्यंत तुला सांगितल्या नव्हत्या तोपर्यंत मला त्या गोष्टींचा त्रास नव्हता होत. पण जसं जसं मी त्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या मनातलं तुझं चित्रच बदललं रे. कदाचित कदाचित माझ्या लाईफ पार्टनर कडून असणाऱ्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. हो. तू अशी आहेस, तू अशीच होतीस आणि मला त्या गोष्टीचा कधीच फरक पडला नाही. पण अचानक लाईफ पार्टनर म्हटल्यावर मला तुझ्यातले सगळे अवगुण दिसायला लागले. यार यार नको हे सगळं. हे भांडण हे रुसणं मनवणं मला नाही जमणार यार. मला हेच खूप आवडतं. मी रुसावं, कोणीतरी मला म्हणवावं. मला खरंच नाही जमणार हे. मला वाटतं आपण फ्रेंड्सच बरे. खरंच अपेक्षांचं ओझं घेऊन आयुष्य रडत काढण्यापेक्षा मनाची एकदाच समजूत घालून खुल्या मनाने जीवन जगू. आणि प्रत्येक प्रेम लग्नात बदललंच पाहिजे अशी अट तर नाही ना. हे पण एक प्रॉमिस हा, आपण असेच एकमेकांचे लाईफ टाईम बेस्ट फ्रेंड्स राहायचे. नक्की. कारण तू कदाचित बॉयफ्रेंड म्हणून खराब असशील पण मित्र म्हणून खूप चांगला आहेस. ठरलं तर मग आपण आपलं हे नातं अशा समांतर रेषांसारखं ठेवायचं. ना खूप जवळ येऊन एकमेकांना त्रास द्यायचा आणि ना खूप लांब जाऊन एकमेकांना एकटं टाकायचं. विल बी ट्रूली ईच अदर सोलमेट. ते म्हणतात ना, एक लड़का और एक लड़की कभी अच्छे दोस्त नहीं हो सकते. ते आपण तोडून दाखवायचं. तू खरंच खूप छान बोलतोस. हो ना? हे मग तुझ्या त्या मैत्रिणीला सांग ना, मी खूप छान बोलतो ते. काय आता तू नाही तर दुसरं कोणीतरी. कधी सुधारणार? सुधरने से पहले पूरी तरह बिगड़ने तो दीजिए मॅडम. चला निघायचं का? का पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायची? नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, मला तुझ्या आयुष्यात नवरा आलेला चालेल पण अजून कोणी बेस्ट फ्रेंड नको.